नाशिकच्या खड्ड्यांना कमिशन आणि गुजराती ठेकेदार जबाबदार, राज ठाकरेंचा सनसनाटी आरोप. चुकीच्या माहितीवरून आरोप केल्याचा गिरीश महाजनांचा पलटवार. कंत्राट देताना कंपनी पाहायची असते, कंपनीच्या मागे कोण हे पाहिलं जात नाही. राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. महिनाभरामध्ये बहुतांश शेतकरी कर्जमुक्त होतील, उर्वरित शेतकऱ्यांना केवायसी झाल्यानंतर दिलासा, फडणवीसांची ग्वाही. ठाकरेंकडून फुटलेल्या 6 खासदारांसह एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटले. कोर्टातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. येत्या 15 ऑगस्टला रायगडचा ध्वजारोहण आपल्याच हस्ते होणार. रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंचा पालकमंत्री पदाबाबत नवा दावा. पाडापाडीची भाषा करणाऱ्या जरांगेंनी निवडणुकीमध्ये उभं तर राहावं, भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं आव्हान. विनायक राऊतांसह 6 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर. जादूटोणा प्रकरणामध्ये ठाणे सत्र न्यायालयाचा राऊतांना दिलासा. अभिजित दिपके पीएसआय वरती भडकले. भेटायला येणाऱ्या लोकांना अडवत असल्याचा आरोप. दिपकेंनी पीएसआयला घराबाहेर काढलं. नंदुरबारचे भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींना अटक. माजी खासदार हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं. मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. रमेश म्हात्रेला महाराष्ट्र बंदी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बंगळुरूमध्ये राष्ट्रीय महाअधिवेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत. व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांकडून शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेमध्ये मोठे फेरबदल. निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा, तर राज्यभरातील महिला संघटना बळकट करण्याचे सुद्धा करणार प्रयत्न. मुंबईच्या महापौरांना बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी. अधिकृत आयडी वरती मेल आला. शेअर बाजारासह मेट्रो सुद्धा उडवण्याचा इशारा. अर्थ खातं राष्ट्रवादीचं होतं ते राष्ट्रवादीलाच मिळेल. राज्याच्या अर्थ खात्यासंदर्भात हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. अर्थ खात्याबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचा मुश्रीफांचा दावा. नाशिकमधील बागलाण झरणेपाडा पुलाचा भराव खचला. गुजरात महाराष्ट्र सीमेवरील वाहतूक धोक्यात. मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती. सवानाई थेट समाजाशी संवाद साधणार. धाराशिव सोलापूरसह सांगली सातारा कोल्हापूरचाही जरांगे पाटलांचा दौरा. राज्यात 30,000 शिक्षकांची भरती. पसंतीक्रम देण्यास 11 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. शालेय शिक्षण आयुक्तांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक. नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा पटेलवर आरोप. भंडाऱ्यामध्ये 4 वर्षीय मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न. आरोपीनं स्वतःला जखमी केलं. भंडाऱ्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार. 2 वर्षांपूर्वी सुद्धा भोगली होती 14 महिन्यांची शिक्षा. मेहरून तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून तलावाची पाहणी. नवी मुंबई मनपा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. 10 रुग्णवाहिका उपलब्ध असून सुद्धा चालक नसल्यानं रुग्णांचे होत आहेत हाल. दाभोसा धबधब्यावरील काचेचा पूल 15 ऑगस्ट पासून पर्यटकांसाठी खुला. पर्यटनाला नवी चालना मिळणार. पुलासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च.